Good morning, students. Today we are going to learn about derivative, that is differentiation, which is useful for physics. Actually, derivative is or differentiation is the term used in mathematics, but for some physical quantities to find out derivative is useful. We use derivative to find velocity and acceleration if we have given displacement. Now there are some basic rules of derivative. What is derivative? First we will teach it. What is derivative? Derivative generally used to decrease the value of the function. Function means any polynomial. If you have polynomial px, you know generally what is polynomial. Px is equal to ax raised to n plus a1 x raised to n minus 1. I am writing polynomial in the general form, plus a2 x raised to n minus 2 and plus so on. If this is a polynomial, then we also called as it is a polynomial function. The derivative of this polynomial, as the polynomial is expressed in terms of x, that is variable used in the polynomial. Variable means the value of which is not fixed. That term is called as a variable. Variable in this polynomial is x, because a1, a0, a1, a2 are constants. They have fixed value. But x, this x is not constant. It is variable and its value is not a fixed. याची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू फिक्स नसते, म्हणून आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. आता डेरिव्हेटिव्ह हे असं फंक्शन आहे, इट इज ऑपरेटिंग फंक्शन. थोडासा इतिहास तुम्हाला सांगावा लागेल. डेरिव्हेटिव्ह इज ॲन ऑपरेटिंग फंक्शन. ऑपरेट करावं लागतं ते आपल्याला. ते कुठल्याही प्रकारचं आपण ज्याला म्हणतो की मल्टिप्लिकेशन वगैरे जे आहे त्याच्यामध्ये तसं फंक्शन नाही. इट इज ऑपरेटिंग फंक्शन. ऑपरेटिंग फंक्शन. एखाद्या पॉलिनॉमियलवर, एखाद्या इक्वेशनवर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ॲप्लाय करावा लागतो, ऑपरेट करावा लागतो. आणि आता हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, त्याचं रीडिंग कसं करायचं, dy अपॉन dx. दिस इज रीड ॲज अ डेरिव्हेटिव्ह of y with respect to x. आता what is y? Y is any function. Y is equal to fx. Fx means it is a function. This function, it may be polynomial. ते polynomial असेल, log असेल, त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल असेल. Any function. Y is equal to fx is any function, means y is equal to polynomial px असेल, y is equal to x raised to n असेल, हे एक्सपोनेन्शियल फंक्शन झालं. y is equal to लॉगॅरिथमिक फंक्शन असेल, log of x, हे लॉगॅरिथमिक फंक्शन झालं. y इक्वल टू काही असेल, एक जस्ट तुम्हाला फक्त मी एक्झाम्पल दिलं. आणि हे y इक्वल टू काही फंक्शन असेल, त्याच्यावर आपल्याला काय ऑपरेट करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑपरेट करायचं आहे. म्हणजेच dy बाय dx मीन्स इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx मीन्स वॉट, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, किंवा डिफरन्सिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आता याचे काही छोटे छोटे रूल आहेत. पहिला, if y is equal to x raised to n. जर y इक्वल टू x raised to n असेल तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहितो आपण, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx. आता y ची व्हॅल्यू आपण टाकून देऊ, x raised to n इज इक्वल टू, सिम्पल फॉर्म्युला इज n इंटू x raised to n मायनस 1. हा डेरिव्हेटिव्हचा सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे. इफ y इज इक्वल टू x raised to n, then dy बाय dx इज इक्वल टू
डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन एक्स रेस टू एन मायनस 1. हा डेरिव्हेटिव्हचा सिंपल म्हणजेच ह्या फॉर्म्युल्याला आपण नंतर लिहू फॉर्म्युला एका सिंपल टाईपमध्ये. आधी आपण दुसरे 2-3 फॉर्म्युला पाहून घेऊ. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला इफ वाय इज इक्वल टू ई. ई म्हणजे काय? ई म्हणजे एक आपण सी म्हणू. सी म्हणजे काय? कॉन्स्टंट म्हणूया. वाय इज इक्वल टू सी. सी मीन्स कॉन्स्टंट. देन dy by dx is equal to d by dx of c. Derivative of any constant term is 0. कोणत्याही कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह ही 0 असते. तिसरा रूल if y is equal to any constant c into x raised to n. कॉन्स्टंट सी आहे आणि त्याला मल्टिप्लाय एक्स रेस टू एन आहे. देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ सी एक्स रेस टू एन इज इक्वल टू. असं जर असेल तर ह्या सीला डेरिव्हेटिव्हच्या आपण बाहेर काढू शकतो. सी इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू. आता ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. कोणती? डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. बघा पहिला फर्स्ट फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. इट्स व्हॅल्यू इज एन. पहिला सी मल्टिप्लाय तसाच आहे सी एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हा डेरिव्हेटिव्हचा तिसरा फॉर्म्युला झाला. कोणता पण कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी किती असतो? 0 असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन त्याची व्हॅल्यू नेहमी किती असते? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. समजा वाय इज इक्वल टू 1/x असेल. 1/x म्हणजेच किती आहे? एक्स रेस टू मायनस 1. देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू किती आहे? मायनस 1 आहे. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे? डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू. आपण कोपऱ्यात लिहू फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू काय फॉर्म्युला ह्याचा? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हाच फॉर्म्युला आपण इथे पण वापरू. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू मायनस 1 इज इक्वल टू एनच्या ऐवजी किती आहे? मायनस 1 आहे. मायनस 1 इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 आहे म्हणजेच किती? मायनस 1 मायनस 1. किती आला आन्सर? हे मायनस 1. एक्स रेस टू मायनस 1 मीन्स मायनस 2 विच इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. दॅट इज कोणता फॉर्म्युला मिळाला? डी बाय डी एक्स ऑफ 1/x इज इक्वल टू मायनस 1/x स्क्वेअर. This is the one of the most important formula of a derivative. Now we know some trigonometric functions. The derivative of if y is equal to sin x, then dy by dx is equal to d by dx of sin x. Derivative of sin x is cos x. लक्षात ठेवा फक्त काही हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वाटल्यास तर ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आपण शिकू त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन. sin x काय आहे आणि cos x काय आहे. sin x it is a trigonometric function. It is applicable only for the Pythagoras triangle. Pythagoras triangle means right angle triangle. In the right angle triangle sin x ची व्हॅल्यू काय असते? इफ ए बी सी इज एनी राईट अँगल ट्रायंगल हा जर असेल अँड ए इज एनी अँगल वी सी दॅट इट इज अँगल थिटा, देन द व्हॅल्यू ऑफ साइन एक्स इज sin x means sin theta is equal to this angle is theta opposite side upon hypotenuse. Opposite sides means the side opposite to theta, angle theta divided by hypotenuse. That is opposite side
divided by hypotenuse. Means the side opposite to angle theta is length BC. See, that is sin theta is opposite side upon hypotenuse, means sin theta is side opposite to theta angle is BC divided by hypotenuse AC. This is the formula of sin theta. We will learn in detail later on. And the cos theta is the side adjacent to angle theta divided by hypotenuse. Theta च्या adjacent side कोणती आहे AB आणि divided by hypotenuse, that is length AB upon length AC. This is the value of cos theta. Now derivative of sin theta is equal to cos theta. Similar way, derivative of cos theta, that is if y is equal to cos theta is the function, y is equal to cos theta is the function, then dy by dx is equal to d by dx of cos theta. The derivative of cos theta is minus sin theta. These formulas you have to remember and learn. There is no option. Okay, these some important formulas of derivatives we will write in the tabular form. If y is equal to function, then its derivative dy by dx. First formula is if y is x raised to n, then derivative of x raised to n is n into x raised to n minus 1. If y is equal to c, constant function, then its derivative is 0. If c into x raised to n, then its derivative is c into n into x raised to n minus 1. If y is equal to 1 upon x, then its derivative is minus 1 upon x square. If y is equal to sin x, then its derivative is cos x. If y is equal to cos x, then its derivative is minus sin x. These are the some important formula of a derivative that are useful for our calculation. No matter if x raised to minus n is also present, then it is also minus n into x raised to minus n minus 1. This formula is applicable for negative index also. These are the some basic formulas of derivative. You have to write it and learn it. Okay. Today we will stop here. Tomorrow we will take some examples based on the derivative.